निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील पठार भागातून एक मोठी बातमी समोर येते। एका आदिवासी महिलेला, त्या ठिकाणी गरोदर महिला आहे आणि या गरोदर महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने त्या ठिकाणी घारगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गरोदर महिला जी आहे तिचे पती त्या ठिकाणी समोरील आरोपीला घरी जाऊन कुऱ्हाडीनं लाकडी दांडक्यानं त्या ठिकाणी मारहाण करतो आणि ही मारहाण होत असताना त्याला मोठ्या प्रमाणात इजा होती। त्याचे 2 हात तुटले जातात, त्याच्या पायाला मार आहे आणि असा म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय असा गुन्हा आता दाखल अजून झालेला नाही, परंतु दाखल होऊ शकतो। परंतु हा जो अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जो गुन्हा केलेला आरोपी जो आहे तो आता सध्या संगमनेर कुटे हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपचार घेतो आहे। आपण बघूया याचा सविस्तर वृत्तांत। काही दिवसांपूर्वी जातीवाचक शिवीगाळ तसेच महिलेशी असभ्य वर्तन केल्यानं घारगाव पोलीस ठाण्यात दस्तगीर शब्बीर पठाण याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीच्या पतीवर देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी अविनाश बर्डे विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या हल्ल्यात अविनाश बर्डे यांनी दस्तगीर पठाण याच्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात दस्तगीर पठाण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त हाती आलंय। सध्या दस्तगीर पठाण हा गंभीर जखमी आहे आणि त्याला कुटे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून एक धक्कादायक बातमी। दस्तगीर शब्बीर पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 2 जानेवारी रोजी जांबूत खुर्द येथे घडली। अविनाश रावसाहेब बर्डे यांनी दस्तगीर पठाण यांना लोखंडी हत्यारानं बेदम मारहाण केली आहे। या हल्ल्यामध्ये दस्तगीर पठाण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सध्या संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेमुळे जांबूत परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर दस्तगीर पठाण यांच्या पत्नीनं घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। सदर आरोपीनं दस्तगीर पठाण यांच्यावर हल्ला केल्यानं पठाण कुटुंबीय अक्षरशः हादरून गेलाय। जांबूत खुर्द येथे दस्तगीर पठाण यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय। बघूयात यावेळी दस्तगीर काय सांगतायत। बोला। मी दस्तगीर पठाण। मला 2 तारखेला अविनाश रावसाहेब बर्डे यांनी गावात मारहाण केली जांबूत खुर्द येथे। मी त्याला माझा ट्रॅक्टर त्याचा वाळवरती चालू असताना तो माझ्या घराच्या शेजारून गल्लीतून ट्रॅक्टर घेऊन फासमध्ये जायचा। माझी लहान मुलं व इतर माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची लहान मुलं आहेत। त्यांना मी 2-3 वेळा समज दिली की बाबा तू ट्रॅक्टर मोठ्या रस्त्यात घेऊन जा, काय तो न जाता त्यांनी मला दमदाटी केली। म्हटलं तुझ्याकडे बघून घेतो असं बोलून त्यांनी मला माझा 2 तारखेला पूर्णपणे रॉडच्या साह्याने पूर्ण माझे दोन्ही हात तोडले। त्यानंतर माझी हाताची नस पण फाडली व कमरेपासून तर पूर्ण खालीपर्यंत मला एकदम गंभीर मारहाण केली। आजपर्यंत मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला 2 तारखेला गेला असता माझा त्यांनी गुन्हा पण दाखल करून घेतला नाही। त्यानंतर त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं। मी हॉस्पिटल झालो, पण मला आजपर्यंत कुणी इथं हॉस्पिटलला विचारायला आलं नाही। माझा कोणी गुन्हाही दाखल करून घेतला नाही। व माझी पत्नी रिहाना दस्तगीर पठाण हिनं 4 तारखेला जाऊन पोलीस स्टेशनला विचारलं असता त्या ठिकाणी तिचा गुन्हा घेतला व त्या गुन्ह्याची पण दखल, पण तो गुन्हा तिला माहिती नव्हतं की माझ्यावरती कशी मारहाण झाली का। तिनं तिचे स्वतःचे जबाब देऊन ते गुन्हा दाखल केला, पण पोलिसांनी मला खरा जबाब विचारायला आजपर्यंत आले नाही। म्हणून मी पोलिसांना पण विनंती करतो की मला माझा जबाब द्यायचा आहे पोलीस स्टेशनला। मी हॉस्पिटल असल्या कारणाने मला पोलीस स्टेशनपर्यंत येता येणार नाही। कृपया करून माझी इथं येऊन जबाब घ्यावी आणि माझा गुन्हा दाखल करून घ्यावा व जो आरोपी आहे आरोपीला अटक करावा। मी 2 तारखेला मळ्यामध्ये जात असताना पाणी भरायला 1:30 वाजताच्या सुमारास मला अविनाश बर्डे यांनी पाठीमागून येऊन माझ्यावरती हल्ला केला। मी एकदम साळगाळपणे
उभा होतो मोटरसायकलवरती. माझ्या संगती संजय श्रीरंग डोंगरे यांच्याशी मी दोघांची आमची गप्पा चालू होत्या आणि तो जसा पाठीमागून आला त्याने मला मोठा टॉमी होती लोखंडी टॉमीनं मागून पाठीमागून वार केले तर माझे दोन्ही हात तुटले. त्यांनी कमीत कमी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माझे खाली पण पूर्ण मी फ्रॅक्चर झालो. हाताची नस वगैरे तुटली. मी त्याच अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण तो माझा गुन्हा न घेता त्यांनी मला हॉस्पिटलवर यायला सांगितलं. पण आजपर्यंत कृपया करून आज कुणी आलं नाही. इथं घारगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कुणी इथपर्यंत माझ्यापर्यंत न येता मी आजपर्यंत इथं हॉस्पिटललाच आहे.